व्हिटॅमिन डी जे कोवळ्या उन्हात मिळतं हे मिथ आहे, पण ओव्हर थिंकिंगमुळे किंवा अँझायटीमुळे पहिलंच बाळ आहे, मग मला ते जमणार आहे का नाही आणि मी करू शकणार आहे का नाही, मी याचा सांभाळ कसा करीन, ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये आणि या सगळ्या अँझायटीमध्ये कुठेतरी चुका होतात. नॉर्मल डिलिव्हरीनंतर इट इज रेकमेंडेड की अर्ध्या तासात बाळांनी अंगावरती प्यावं आणि सिझेरियन नंतर किमान 2 तासाच्या आत हे ब्रेस्ट फिडिंग चालू हवं. मानेच्या खाली हात धरणं आणि त्याच्यानंतर त्याच्या कमरेच्या इथे हात धरणं आणि व्यवस्थित पकडणं हे खूप गरजेचं आहे. आडवंच असावं आणि मूल जेवढं शक्य तेवढं पहिले 3 महिने तरी. सो ॲक्च्युली आई ही बेस्ट जज असते कुठल्या प्रकारे बाळ रडतंय, म्हणजे कशासाठी रडतंय. केमिकली जर आपण बघितलं तर प्रत्येक आईचं दूध हे त्या बाळासाठी स्पेसिफिकली बनलेलं असतं. प्रीटर्म जर बाळ असेल ना, तर प्रीमॅच्युअर जर डिलिव्हरी झाली तर त्या आईचं दूध वेगळं असतं. आईचं अँक्शियस हँड म्हणजे अँझायटीमुळे पकडलेलं जे असतं ना, त्याच्याने सुद्धा ते रडणं वाढतं. तेच ते बाळ जर आजीच्या हातात गेलं आणि तिने एकदम कॉन्फिडेंटली बाळाला हातात घेतलं तर ते रडणं कमी होतं. त्यामुळे बाजारातली काजळं घेऊन डोळ्यात घालणं हे आम्ही रेकमेंड नाही करत. इट इज अ सायकोलॉजिकल प्रोसेस, म्हणजे खूप आईच्या मानसिक स्थितीवरती अवलंबून असतं. कित्येकदा वडीलधारी मंडळी असतात ती मदत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या बोलण्याचं प्रेशर येतं आईला. पहिल्यांदाच आई जी झालेली असते तिला ह्या सगळ्याची खूप अँझायटी होऊन जाते. अचानक काढून घेतला मोबाईल किंवा टीव्ही बंद केला तर प्रचंड राग येणं आणि त्या रागाच्या भरात वाटेल ते करणं, मोबाईल फेकणं, फेकाफेकी करणं, ह्या गोष्टींना आता अशा प्रकारची म्हणजे डी ॲडिक्शन सेंटर्समध्ये जाऊन ट्रीटमेंट देण्याची गरज पडते. सो 1 ते 3 वर्ष वयोगट असा आहे की जेव्हा त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट पण खूप फास्ट चालू असते. म्हणजे राईट फ्रॉम फाईन मोटर जे बोटांच्या आपल्या हालचाली आहेत, मोटर डेव्हलपमेंट म्हणजे पळणं, जिना चढणं, ह्या सगळ्या गोष्टी अगदी, आणि लँग्वेज डेव्हलपमेंट चालू असते. सो ह्या सगळ्याला पूरक असं त्यांचं काहीतरी स्ट्रक्चर ठेवायला हवं आयडियली ह्या वयोगटात. WHO रेकमेंडेशन बघितलं तर 2 वर्षाच्या आधी स्क्रीनच नाही दाखवायला पाहिजे. आईचं दूध नसेल तरी आता आजकाल असे ऑप्शन्स आहेत की मिल्क बँक्स आहेत आपल्याकडे. तर खूप अवघड आहे हे सांभाळणं, बॅलन्स सांभाळणं, कारण आपल्याकडनं आपण जेवढं हायजेनिक आणि जेवढं स्वच्छ आहे तेवढंच बाळाला देतो आणि द्यावं असं आहे. बेबी सेफ करायला लागतं जेव्हा बाळ जन्माला येतं आणि जेव्हा ते रांगण्याच्या आणि चालण्याच्या प्रोसेसमध्ये जातं तेव्हा. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या घरात लहान बाळाचं आगमन होणार हे कळलं की घरातल्या सगळ्यांचा उत्साह प्रचंड असतो, आनंद प्रचंड असतो. पण याचं थोडंसं दडपण असतं ते न्यूली आईबाबा जे झाले असतात त्यांना, आणि त्यांच्या मनात असणारा गोंधळ, त्यांच्या मनात असणारे प्रश्न, याचबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत डॉक्टर बागेश्री देवकर यांच्यासोबत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. या पीडियाट्रिशियन आहेत, त्यामुळे तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज क्लिअर होतील, तुमच्या अनेक शंकांचं निरसन होईल. तर आपण सुरुवात करूया अगदी बाळ जन्माला आलं तिथून. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा अगदी हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना बाळाला हातात घ्यायचं असतं. अरे वा, बाळ झालं, बाळ झालं. मग ते नातेवाईक असतात किंवा इतर कोणी असतात. तर अगदीच नवीन जन्म झालेल्या बाळाला अनेकांनी हाताळणं हे कितपत सेफ आहे? सो तू आत्ता म्हणलीस रुचा तसंच, खूप एक्साइटमेंट असते नवीन बाळ जन्माला आलं की, आणि खूप आनंद असतो. आणि त्या आनंदाच्या भरात पहिला फोटो काढणं, बाळाला घेऊन सगळे पहिले क्लिक्स घेणं, ह्याच्यात खूप बाळाला हातात घेणं, हाताळणं असं होतं. सो पीडियाट्रिशियन म्हणून मी एवढं सांगेन की बाळ नुकतंच एका वेगळ्या कोशातनं बाहेर आलेलं असतं. आईच्या पोटातनं जेव्हा बाहेर येतं तेव्हा या बाहेरच्या सराउंडिंगला, या बाहेरच्या सगळ्या वातावरणाला पहिलाच एक्सपोजर असतं. त्याची इम्युनिटी पण खूप कमी असते तेव्हा. तर शक्यतो बाळाला लगेच हाताळणं टाळावं. आणि तसं आपल्याकडे पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे, म्हणजे पहिला महिनाभर जवळजवळ 1.25 महिना जे काय आईला वेगळं ठेवतात, बाळाला वेगळं ठेवतात, ह्याच्या मागेही कदाचित हेच कारण असेल की इन्फेक्शनचा चान्स खूप जास्ती असतो. जेव्हा बाहेरनं लोक येतात, बाहेरचे कपडे घालून येतात, तेव्हा खूप सारे इन्फेक्शन्स अंगावरती घेऊन आलेले असतात. तर शक्यतो बाळाला जवळ घेऊ नयेत. फक्त जे घरातले आहेत त्याच लोकांनी हाताळावं. ज्यांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा लोकांनी तर जवळ सुद्धा येऊ नये. एवढी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातनं आजकाल प्रीमॅच्युअर, कमी वजनाची अशी बाळं पण जन्माला येतात.
अशा बाळांना तर नक्कीच खूप काळजीपूर्वक हाताळायला पाहिजे आणि शक्यतो हात लावू नये सुरुवातीला. ओके. पण आता दुसरा त्याच्यामध्ये लगेच प्रश्न येतो, तो म्हणजे मला फार इम्पॉर्टंट वाटतो, तो म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचा. हो. म्हणजे मुलींना पहिल्यांदा बाळ आल्यावर, हातात आल्यावर कशा पद्धतीने ब्रेस्ट फिडिंग करावं कळत नाही. तर हे आपण प्रेग्नन्सीमध्ये त्यांना सांगू शकतो का? त्याची काही प्रॅक्टिस घेऊ शकतो का, की जेणेकरून पुढे होणारा त्यांचा त्रास कमी होऊ शकेल? सो खरं सांगायचं तर ब्रेस्ट फिडिंग ही इतकी नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे कुठल्याही प्राण्याला शिकवायला लागत नाही की ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं. कुठलंही गाईचं वासरू लगेच जाऊन अटॅच होतं किंवा मांजरीचं असेल, कुठलंही कुत्र्याचं असेल, ते लगेच स्वतःहून फीड करतात. तसंच माणसाचंही आहे. ही इतकी नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे आम्ही खरं तर ब्रेस्ट क्रॉलचे व्हिडिओज दाखवतो प्रेग्नन्सीमध्ये, ज्याच्यात डिलिव्हरी झाल्यानंतर थोड्याच वेळात जरी आपण बाळाला पोटावर ठेवलं ना, तर हळूहळू बाळ सरकत सरकत जाऊन निप्पलवरती स्वतःहून लॅच होतं. इतकी ती नॅचरल प्रोसेस आहे. पण ओव्हर थिंकिंगमुळे किंवा अँझायटीमुळे, पहिलंच बाळ आहे, मग मला ते जमणार आहे का नाही, आणि मी करू शकणार आहे का नाही, मी याचा सांभाळ कसा करीन, ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये आणि या सगळ्या अँझायटीमध्ये कुठेतरी चुका होतात आणि ब्रेस्ट फिडिंग जमायला थोडंसं उशीर होऊ शकतो. तर मग प्रॉब्लेम्स काय येतात ब्रेस्ट फिडिंगमध्ये, तर लॅच जे म्हणतो आपण, म्हणजे बाळांनी तोंड व्यवस्थित उघडून ते निप्पल व्यवस्थित सक करणं, या लॅचिंग प्रोसेसमध्ये जर काही चुका असतील तर ते आधीपासून शिकवलेलं असणं हे जास्ती योग्य आहे, सोयीचं होतं. आणि प्रेग्नन्सीतच आईची मनाची तयारी केली की डिलिव्हरी नंतर लगेच तुला पाजायचंय. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीनंतर इट इज रेकमेंडेड की अर्ध्या तासात बाळांनी अंगावरती प्यावं आणि सिझेरियन नंतर किमान 2 तासाच्या आत हे ब्रेस्ट फिडिंग चालू हवं. पण हे जमत नाही किंवा हे कुठेतरी ब्लॉक्स असतात आईच्या मनात सुद्धा, किंवा तेवढी सपोर्ट सिस्टीम नसते, त्याच्यामुळे ते केलं जात नाही आणि मग टॉप फिडिंग दिलं जातं. बरोबर. सो आम्ही असा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा. माझ्याबरोबर मी जिथे काम करते तिथे गायनेकोलॉजिस्ट पण बसतात, तर आम्ही प्रेग्नन्सीतच शेवटच्या ट्रायमिस्टरमध्येच त्या आयांना शिकवून ठेवतो की हे अशा पद्धतीने तुला नंतर ब्रेस्ट फिडिंग करायचंय. आणि मग पुढचे जे प्रॉब्लेम्स असतात, क्रॅक निपल असेल किंवा ब्रेस्ट ॲप्सिस असेल, हे सगळे प्रॉब्लेम्स खूप प्रमाणात कमी होतात हे आधीच एज्युकेट केलेलं असलं की. मला ना स्वतःला एक प्रश्न पडतो, म्हणजे ठीक आहे, ते लहान बाळ आल्यावर मला एक ती क्युरॉसिटी असते की आता चला आपण हातात घेऊ, पण ते जे मान धरणं आपण प्रकार म्हणतो ना, तिथे जरा भीती वाटते. असं पटकन कोणत्याही बाळाला घ्यायचं म्हणजे समोरचा व्यक्ती पण थोडासा घाबरलेला असतो, जो कोणी सांगणार आहे की नाही नाही, आधी मान नीट धर, आधी बाळाला नीट धर, मग खालून, मग वरून, मग अशा पद्धतीने. तर ही जी प्रोसेस आहे ही कशा पद्धतीने इझिली जमू शकते? म्हणजे कोणालाही मी म्हणेन, फक्त आईवडील नाही, कारण आईवडिलांना ती लगेच येणार आहे, पण जे कोणी बघायला येतात प्रत्येकाच्या मनात मान धरेपर्यंत, मान जेव्हा बाळ धरते तोपर्यंत भीती असते. तर कशा पद्धतीने नवीन अगदी बाळाला हातात आपण घेऊ शकतो? सो ह्याच्यातच अनुभवाचा फरक पडतो. म्हणजे आपण कित्येकदा बघतो की आजी इझिली घेतात कारण तो हे अनुभव असतो. ओके नाही, तर ते मानेच्या खाली हात धरणं आणि त्याच्यानंतर त्याच्या कमरेच्या इथे हात धरणं आणि व्यवस्थित पकडणं हे खूप गरजेचं आहे. आडवंच असावं आणि मूल जेवढं शक्य तेवढं पहिले 3 महिने तरी, आणि त्याला शक्यतो उभं धरण्याचा फक्त जेव्हा ब्रेस्ट फिडिंग झालेलं असतं, फिडिंग झाल्यानंतर थोडा वेळ आपण म्हणतो की त्याच्या पोटावर प्रेशर येऊन गॅस बाहेर निघावा म्हणून आपण खांद्यावर आयदर घेतो, नाहीतर मग मांडीवरती उभं धरून त्याच्या पाठीवरनं हात फिरवणं, ज्याच्याने सुद्धा तेव्हा सुद्धा चिनच्या खाली ते हात बरोबर यायला पाहिजे, सो दॅट मानेला सपोर्ट व्यवस्थित मिळतो. पण मग जेव्हा मूल जन्माला येतं ना, तेव्हा खूप वेळा मी बघितलं, आम्ही हे व्हिडिओजमध्ये बघितलं की डॉक्टर किंवा नर्सेस असं इझिली उभं धरतात, किंवा त्याला क्लीन करायचं असेल तरी ते असे खूप सॉफ्टली, फार जेंटल वेनी नाही करत, ते असं पटपट 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 करतात आणि आपण फार नाजूकपणे बाळ हाताळतो. असं का फरक आहे? एक्सपिरियन्सच आहे. अच्छा, त्याच्या एकदा एक्सपिरियन्स्ड हँड्स असतील तर त्यांना ते हँडलिंग इतकं अवघड जात नाही नंतर सुद्धा. आणि तू म्हणशील ते उलटं धरतात वगैरे, तसं आता रेकमेंडेड सुद्धा नाहीये, तसं नाही करत, ते फक्त मूव्हीज मध्येच दिसतं. अच्छा, कारण हे खूप ठिकाणी असं आहे व्हिडिओजमध्ये की असं बाळ धरून, म्हणजे मग तेव्हा भीती वाटते की आपण असा मानेला हात लावतोय, डॉक्टरांनी असं धरलेलं आहे. ती एक थोडीशी धाकधूक असते. आता ही तर प्रोसेस झाली की जेव्हा बाळ अगदी जन्माला आलेलं आहे, पण नंतर जेव्हा बाळ पोटावर झोपतंय त्याचा ते आपण जो
टमी टाइम साधारण म्हणतात, तर तो किती असायला पाहिजे? सो खरं तर स्वतःहून बाळाने पालथं पडणं ह्याला उशीर असतो, म्हणजे 3-3.5 महिन्यानंतर बाळ पालथं पडतं. पण आपण जे टमी टाईम देतो ते साधारण 1 महिन्याच्या अराउंड बाळाला पोटावर ठेवू शकतो. आणि टमी टाईम ह्याचा अर्थ फ्लॅट सरफेसवरती बाळाला पोटावर ठेवणे, जेव्हा त्याची मान एका दिशेला असते, म्हणजे नाक दाबलं जाणार नाही, तेव्हा बाळ जागं असणं खूप गरजेचं आहे. आणि कोणीतरी अडल्ट त्याच्या आजूबाजूला आहे तेवढा वेळ असं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तसंच ठेवून तुम्ही बाजूला जाऊ शकत नाही. बाळ झोपलेलं असताना पालथं ठेवू शकत नाही, कारण SIDS म्हणून एक सिंड्रोम असतो ज्याच्यात नाक दाबलं जाऊन किंवा श्वास गुदमरून बाळाला इजा पोहोचू शकते. तर ते अवॉइड करण्यासाठी कायम बाळ जागं असणं गरजेचं आहे जेव्हा टमी टाईम देतो तेव्हा. जेवढं शक्य आहे तेवढं बाळांनी म्हणजे जेवढा वेळ कम्फर्टेबल आहे तेवढा वेळ आपण पोटावरती ठेवू शकतो. सुरुवातीला अगदी 5 मिनिटासाठी असेल, ते हळूहळू वय वाढतं तसं जास्ती वेळ सुद्धा कम्फर्टेबली राहत असेल तर ठेवावं. म्हणजे पोटातला गॅस जो बनत असतो, कारण कायम बाळ बॅक टू स्लीप पाठीवरतीच असतं, पाठीवर असतं, सो त्याच्यामुळे हालचाल काही नसते. आणि मग पोटात जेव्हा दूध पचत असतं तेव्हा गॅस बनत असतो. तो गॅस साठवून कोलिक होऊन बाळ रडणं ह्याचं प्रमाण खूप वाढत जातं जसं वय वाढतं, जसं 1.5 महिन्यानंतर वगैरे. सो पोटावरती ठेवायची सवय केल्याने ते पोटावर प्रेशर येतं, गॅस बाहेर निघतो. इवन मानेचे पाठीचे हे स्नायू डेव्हलप होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते टमी टाईमनी. अच्छा. आणि तो साधारण कसा असला पाहिजे डेली रुटीनमध्ये जर आपण बघितलं तर? सो सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा टमी टाईम देऊ शकतो, जेवढा वेळ बाळ कम्फर्टेबल आहे तोपर्यंत. हां, म्हणजे त्याला असं काही स्पेसिफिक टाइम नाही, अकॉर्डिंग टू बाळाच्या कम्फर्ट. फीडिंग झाल्यानंतर 1 तासाभराने करावं, कारण नाहीतर फीडिंग झाल्या जर पोटावर ठेवलं तर वॉमिटिंग होण्याची शक्यता असते. सो त्याच्यावर पोटावर प्रेशर लगेच येऊ देऊ नये. दूध जेव्हा खाली सरकतं त्याच्यानंतर पोटावर ठेवायला हरकत नाही. आता जेव्हा बाळ असतं म्हणजे जन्माला येतं किंवा जशी जशी त्याची प्रोग्रेस होते, प्रोसेस असते पुढे जाण्याची, तर त्यामध्ये एक असतं की काही बाळांना सतत रडतात, तर मग त्यांचं कारण काय असतं? किंवा मग एक असं पण आहे की आपल्याकडे बाळ रडलं की याला भूक लागली, बाळ रडलं की याला भूक लागली. मग तसं काय ठरलेलं की बाळ रडणं म्हणजे भूक लागली? कारण मध्यंतरी मी अजून एक असा व्हिडिओ बघितला की बाळाचे वेगवेगळे रडण्याचे प्रकार दिलेले आहेत, की समजा त्याची रडण्याचा अशा पद्धतीने म्हणजे असेल तर मग त्याला भूक लागली, किंवा दुसरं काही असेल तर की त्याला खेळायचं आहे, किंवा त्याचेच मूड स्विंग्स आहेत. तर मग हे कशा पद्धतीने हँडल करायचं, आणि हे असं खरंच असतं का? सो ऍक्च्युली आई ही बेस्ट जज असते कुठल्या प्रकारे बाळ रडते, म्हणजे कशासाठी रडतंय हे तिला एक्सपिरियन्सनी लवकर शिकता येतं. दरवेळेला बाळ रडलंय म्हणजे भूक लागली हे मिथच आहे, आणि ते घरातल्या सगळ्यांनाच प्रेशर येऊन जातं, अरे रडतंय म्हणजे लगेच घे तिला आणि आणि मग ब्रेस्ट फीड कर. त्याचे तोटे होतात इनफॅक्ट, की जर जस्ट फीडिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच रडलं बाळ आणि त्याला पाजलं तर आधीच दूध पचलेलं नसतं, त्याचंच पचनाची क्रिया चालू असते, त्याच्यात वरती जर दूध आलं तर ते इनडायजेशन होतं, अजून गॅस बनतो. म्हणजे ज्या कोलिकमुळे ज्या गॅसमुळे आधी बाळ रडत असतं त्याचं कारण आपण वाढवतो इनफॅक्ट दूध पाजून. सो गॅसमुळे रडतंय का, मग उभं धरून ढेकर काढणं किंवा टमी टाईम देणं हे वर्क होतं. किंवा अनेकदा शू झालीये, शी झालीये, या फ्रिक्वेंटली शी करून शीची जागा लाल झाली आहे जे दुखत असतं, किंवा कान दुखत असतो, सर्दी झाली, नाक ब्लॉक झाले, हे अनेक कारण आहेत ज्याच्यामुळे बाळ रडू शकतं. त्याच्यामुळे नक्की कुठलं कारण आहे हे त्यावेळेला जज करणंच गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे ते आईलाच व्यवस्थित आईला कळू शकतं, अनुभवी इतर मोठ्या माणसांना कळू शकतं. याच्यामध्ये आपण बाळाची जेवढी काळजी घेतो ना, मला वाटतं तेवढीच आईची पण काळजी गरजेची असते. तर ड्युरिंग प्रेग्नन्सी आईचं डाएट कसं असावं आणि आफ्टर प्रेग्नन्सी आईचं डाएट कसं असावं? ड्युरिंग प्रेग्नन्सी जे काही सगळी पोषक तत्व असलेलं डाएट आपण रेकमेंड करतो, इनफॅक्ट तेच सगळं आफ्टर प्रेग्नन्सी पण एक्सपेक्टेड आहे. ट्रेडिशनली आपल्याकडे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण होती, तिचं तर डिलिव्हरी नंतर असं झालं होतं की त्यांच्याकडे पद्धत होती फक्त भात आणि माशाचं कालवण एवढंच सकाळ दुपार संध्याकाळ तिला खायला द्यायचे. सो इतके एक्स्ट्रीम सुद्धा आपल्याकडे पद्धती आहेत, त्या शक्यतो टाळाव्यात. कारण सगळा म्हणजे प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट सगळंच अपेक्षित असतं. सो सगळ्या प्रकारच्या डाळी, उसळी, फळभाज्या, सगळी फळं, नंतर सगळी धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, हे सगळ्याचं इंट्रोडक्शन असावं बाळाला, कारण त्याच्यातनं आईला द्यावं पोषण, सो दॅट बाळाला पण त्यातनं सगळी पोषक तत्व मिळत असतात दुधातनं.
फक्त अवॉइड काय करायचं तर जी वातुळ पदार्थ आहे ज्याच्यानी आईलाच त्रास होऊ शकतो गॅसचा वगैरे ह्याचा, म्हणजे जसं छोले मटार किंवा बटाटा वांग, डाळीचं पीठ वगैरे ह्या गोष्टींनी त्रास होतो. तो आपल्याला एरवी सुद्धा होतो, ते तेव्हाही नक्कीच टाळावं, कारण त्याचा परिणाम नाही म्हणलं तरी दिसतो, बाळाला पण त्याचा त्रास झालेला दिसतो. मैद्याचे पदार्थ आहेत जे पचायला जड असतात, अशा गोष्टी अवॉइड करायच्या. म्हणजे जंक फूड थोडक्यात अवॉइड तर अवॉइडच करायचं, पूर्णपणे अवॉइड करायचं. बरं, पण आता ह्याच्यामध्ये अजून एक असतं की आता मी एक गोष्ट फार बघते की पूर्वी ना व्हिटॅमिन डी बाळांना हवं असेल तर उन्हात आजी आजोबा आई बाबा घेऊन बसायचे. आता काय होतं की व्हिटॅमिन डी साठी त्यांना बाहेरून सुद्धा काहीतरी सप्लिमेंट दिले जातात. तर मग हा फरक का बरं झालेला आहे आणि का आपल्याला द्यावे लागतात? व्हिटॅमिन डी जे कोवळ्या उन्हात मिळतं हे मिथ आहे. कोवळ्या उन्हातनं व्हिटॅमिन डी मिळतच नाही. सकाळी 10 ते दुपारी 2 ही वेळ आहे जेव्हा युव्ही बी रेज, अल्ट्राव्हायोलेट बी रेज हे जास्तीत जास्त प्रमाणात अवेलेबल असतात. तेव्हा जेवढा बॉडीचं एक्सपोजर असतं तेवढ्या प्रमाणात व्हिटॅमिन डीचं चांगलं ॲब्झॉर्प्शन होतं. आणि खरं ते इतकं प्रखर होऊ नये की लहान बाळाची स्किन फार सेन्सिटिव्ह असते, सो त्यावेळेला आपण उन्हात ठेवूच नाही शकत. आणि जेव्हा स्टडीज केले गेले त्याच्यात दिसलं की आईच्या दुधातही आता व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी आहे, कारण आईचंच व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. मग ते बाळालाही मिळत नाही. त्याच्यामुळे एक्स्ट्रा सप्लिमेंट करण्याची गरज पडते. मग राईट फ्रॉम बर्थ टू 1 year इट इज रेकमेंडेड की 400 इंटरनॅशनल युनिट्स डेली व्हिटॅमिन डी द्यावं. कारण व्हिटॅमिन डी एक खूप महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे जे त्याच्या म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरसचं ॲब्झॉर्प्शन करत असतं बॉडीतलं. त्याच्यामुळे त्याच्या बोन्सची मसल्सची डेव्हलपमेंट होणार आहे, दातांची डेव्हलपमेंट होणार आहे. इनफॅक्ट इम्युन सिस्टीम सुद्धा व्हिटॅमिन डी वरती अवलंबून असते. सो त्याच्यासाठी व्हिटॅमिन डीचं सप्लिमेंटेशन इज इम्पॉर्टंट. कारण खूप जण नंतर असं म्हणतात की आमच्या वेळी तर असं नव्हतं, आम्ही फक्त घेऊन बसायचो उन्हामध्ये आणि मग आमची मुलं वाढली. कारण हे आत्ता नाही पण आधीच्या जनरेशनकडून आत्ताच्या जनरेशनकडे पास होणारं वाक्य आहे. म्हणजे आपण किती नाही म्हटलं तरी हे वाक्य कुठेतरी पास होतं. मग तुम्ही काय देताय आत्ता बाळांना? उन्हात घेऊन बस, तुम्हाला वेळ नसतो. तर ह्या सगळ्याच्यामध्ये बिचारा त्या आयांचं असं होतं की काय आम्ही काय करावं, कारण हे बाहेरून देणं कितपत योग्य आहे हे पण माहित नाही. कारण आपण किती बाळांना बाहेरून काय काय गोष्टी देणार आहे. आणि अशीच एक गोष्ट मला फॉर्म्युला मिल्क बद्दल पण वाटते. एक तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत माझे की खूप वेळा असा सुद्धा होता की आईला दूध येत नाही आणि मग त्याचा आईला पण एक वेगळाच त्रास होतो, मानसिक त्रास, आणि बाळाला जन्मापासूनच फॉर्म्युला मिल्क द्यावं लागतं. तर मग तेव्हा जन्मापासून फॉर्म्युला मिल्क देणं योग्य आहे का? सो आईला दूध न येण्याची खूपच कमी कारण आहेत तशी बघायला गेलं तर. म्हणजे आई आहे अवेलेबल आणि आईचं दूध देता येत नाही असं होण्याचं कारण खूप कमी आहे खरं तर. म्हणजे लॅक्टेशन कन्सल्टंट्स असतात आजकाल किंवा पिडियाट्रिशियन्स असतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि आईचंच दूध मिळेल बाळाला असं बघू शकतो. कारण केमिकली जर आपण बघितलं तर प्रत्येक आईचं दूध हे त्या बाळासाठी स्पेसिफिकली बनलेलं असतं. म्हणजे प्रीटर्म जर बाळ असेल ना, तर प्रीमॅच्युअर जर डिलिव्हरी झाली तर त्या आईचं दूध वेगळं असतं रादर दॅन टर्म डिलिव्हरी नंतर मिळणार दूध. सो त्याला लागणारी सगळी पोषक तत्व त्या दुधात आपोआप येतात. सो जर आईचं दूध नसेल तरी आता आजकाल असे ऑप्शन्स आहेत की मिल्क बँक्स आहेत आपल्याकडे, पुण्यात सुद्धा आहेत. सो जिथे ज्या आयांना एक्सेस दूध आहे त्या डोनेट करू शकतात. तशी सगळी सिस्टीम आहे की तुम्हालाही काही करायला लागत नाही, तुमच्या घरी येऊन दूध घेऊन जातात आणि ते त्या प्रीमॅच्युअर बाळांना किंवा ज्यांना आईचं दूध नाही मिळते अशा बाळांना देऊ शकतो आपण. जेवढं शक्य तेवढं फॉर्म्युला मिल्क अवॉइड करणं चांगलं. कारण बाकीची जी इम्युनिटी असते, बरेच इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स असतात जे दुधात असतात, जे ह्याच्यातनं मिळू नाही शकत. नाही, न्यूट्रिशनली इट इज इक्विव्हॅलंट. न्यूट्रिशन वाईज बरंच प्रमाण आईच्या दुधासारखं मिळण्याचं ह्याच्यातनं पावडरमधनं असतं, पण तरीसुद्धा ब्रेस्ट मिल्क इज द बेस्ट ऑप्शन फॉर द बेबी. पण मग जेव्हा येत नाही तेव्हा त्यावर काही सोल्युशन आहे का? की जेव्हा आईला दूध काही मेडिसिन्स असतात ज्याच्यानी दूध वाढण्यासाठी आपण आईला देऊ शकतो. शतावरी कल्प आहे किंवा इतर लॅक्टोगॉग्स आहेत ज्याच्यानी दूध वाढतं. सो मेडिसिन्समुळे सुद्धा त्याचा परिणाम दिसतो की आईचं दूध वाढते. आणि सगळ्यात मी मगाशी म्हणलं तसं इट इज अ सायकोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे खूप आईच्या मानसिक स्थितीवरती अवलंबून असतं. कित्येकदा वडीलधारी मंडळी असतात ती मदत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या बोलण्याचं प्रेशर येतं आईला. पहिल्यांदाच आई जी झालेली असते तिला ह्या सगळ्याची खूप अँझायटी होऊन जाते.
ती अँझायटी जर कमी करता आली आणि तिला जो कॉन्फिडन्स देता आला आणि तिला सपोर्ट करता आलं की कसं लॅच करायचंय, कसं घेऊन बसायचंय, ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग देता आलं तर इझिली जमू शकतं. पण नाहीच जमलं तर त्या गोष्टीचं गिल्ट घेऊन बसण्यात पण अर्थ नाही, कारण तसे दुसरे ऑप्शन्स आहेत बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी. आपण देऊ शकतो पावडर मग अशा वेळेला. आपण सगळ्या गोष्टींना आईबद्दल आणि बाळाबद्दल बोलतो, पण याच्यामध्ये रोल बाबांचा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर प्रेग्नन्सी नंतर बाळाचा सांभाळ करताना बिंग बाबा या रोलबद्दल काय सांगाल, की त्यांनी कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे? कारण कुठेतरी शारीरिक गोष्टींपेक्षा मला वाटतं ते मानसिक गोष्टींकडे जास्त कनेक्टेड आहे. हो, आपण आता जेंडर इक्वॅलिटीच्या जमान्यात आहोत. त्याच्यामुळे कित्येकदा असं होऊ शकतं की आईला तिचा जॉब चालू करायला लागणार आहे थोड्या दिवसात आणि तिला जावं लागणार आहे, पण बाबा घरी असणार आहे कारण तो वर्क फ्रॉम होम करू शकतो, तर तो अवेलेबल आहे. तेव्हा त्याचाही तो बॉन्ड तेवढ्याच इक्वली डेव्हलप होणं बाळाबरोबर हा गरजेचा आहे. त्याच्यामुळे त्याचंही हँडलिंग आणि त्यांनी बाळाला वेळ देणं. काही आता ब्रेस्ट फिडिंग हे एक्सक्लुझिव्ह प्रिव्हिलेज आहे आईला मिळालेलं, पण इतर गोष्टी म्हणजे डायपर चेंज करणं किंवा झोपवणं ह्या गोष्टी नक्कीच बाबा करू शकतो आणि बाळाच्या केअरमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो, जेणेकरून पुढचंही प्रोसेस म्हणजे ऐकणं जे असतं ते बाबाचं ऐकतायत मुलं जास्ती असं होऊन जातं. अटॅचमेंट खूप फास्ट डेव्हलप होऊ शकते वडिलांबरोबर सुद्धा. म्हणजे बाळाची अटॅचमेंट बाबांसोबत जास्त असू शकते. तुमचे असे काही अनुभव आहेत? बाबा बघतात असे कित्येक पेरेंट्स येतात. म्हणजे मला खरंच ऐकायला आवडतील असं कोणते अनुभव? कितीतरी पेशंट्स आहेत जेव्हा आया गेलेल्या असतात कामाला आणि बाबा बाळाला घेऊन येतात क्लिनिकमध्ये. खूप अँक्शियस असतात खरं तर, पण कारण त्यांना सगळ्यात जसं आई पहिल्या वेळेला हे असते अँक्शियस असते तसंच वडिलांचंही असतं. पण काही पेरेंट्स म्हणजे वडिलांना सुद्धा ना ते पॅटर्नल इन्स्टिंक्ट्स खूप जास्ती असतात आणि खूप जास्ती काळजी घेऊन आईपेक्षा पण कधी कधी जास्ती कन्सर्न असणारे वडील पण बघितलेत मी, की जे जास्ती प्रश्न विचारतात. येऊन त्यांच्याकडे लिस्ट असते की प्रश्नांची यादी असते की आता असं झालं तर काय करायचं आणि तसं झालं तर काय करायचं. हे सगळे वडिलांनाही पडणारे प्रश्न आहेत. सो आता बऱ्यापैकी आपण इक्वॅलिटीच्या जमान्यात आलेलो. आत्तापर्यंत तुम्हाला असे अनेक अनुभव आले असतील एवढ्या वर्षांच्या तुमच्या अनुभवामध्ये, तर ते काही सांगू शकाल का आम्हाला? सो एक सगळ्यात लक्षात राहणारा एक्सपिरियन्स म्हणजे एक वडील बाळाला घेऊन आले होते. 9 महिन्याचं बाळ होतं आणि प्रचंड रडत होती ती मुलगी आणि त्यांना काही कारण कळत नव्हते. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले होते माझ्याकडे, की सांगत आले होते की त्यांनी सांगितलं ॲडमिट करायला पाहिजे बाळाला म्हणून, खूप रडतंय म्हणून. सो वरपासून खालपर्यंत चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की म्हणजे ह्याची खरं तर खूप एक्स्ट्रीम कारणं असू शकतात. म्हणजे खूप रडतंय बाळ, ह्याच्या मागे मेनिंजायटिस किंवा ब्रेनमधलं इन्फेक्शन हे सुद्धा एक कारण असू शकतं, ज्याच्यासाठी सुद्धा ॲडमिट करायला लागू शकतं. या सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि ते टेस्टिंग केल्यानंतर लक्षात आलं की डायपर उघडल्यानंतर त्या बाळाच्या शूची आणि शीची जागा अतिशय लाल झालेली होती आणि त्या दुखण्यामुळे ते बाळ खूप रडत होतं. सो त्याच्यासाठी इतकी सिम्पल ट्रीटमेंट होती, पण विनाकारण कदाचित ॲडमिशन झाली असती. आणि सो तेव्हाचा एक्सपिरियन्स असा होता की हेड टू टो एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते बघणं खूप गरजेचं आहे. दुसरं एक बाळ आलं होतं, अगदी 2 महिन्याचं बाळ, आणि असंच खूप रडत होतं आणि कुठल्याही औषधांनी किंवा याच्याने थांबलेलं नव्हतं आणि म्हणून दाखवायला आले ते. तर त्याच्या कानाच्या पिनाच्या इथे जे आपण इथे टच करतो तिथे हात लावल्यानंतर प्रचंड त्यांनी टाहो फोडला आणि खूप रडायला लागले. सो त्याच्यावरनं लक्षात येतं की कान दुखत होता बाळाचा, म्हणून ते जास्ती रडत होतं. आणि मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बघणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. अनेकदा तर कोलिक हेच मेजर रिझन असतं. कोलिक म्हणजे नेमकं काय? कोलिक म्हणजे पोटात गॅस झाल्यामुळे किंवा पोटात दुखल्यामुळे बाळ रडतात आणि त्याची अनेक कारणं असतात. म्हणजे सिम्पलेस्ट गोष्ट ही तर आईचं अँक्शियस हँड, म्हणजे अँझायटीमुळे पकडलेलं जे असतं ना त्याच्याने सुद्धा ते रडणं वाढतं. तेच ते बाळ जर आजीच्या हातात गेलं आणि तिने एकदम कॉन्फिडेंटली बाळाला हातात घेतलं तर ते रडणं कमी होतं. सो असंही अनुभव आहेत. आणि त्याच्यासाठी मग अनेक असे उपाय करायला लागतात की ज्याच्यात बाळाच्या आवाजापेक्षा जास्ती आवाज काढला की बाळ डिस्ट्रॅक्ट होतं आणि रडायचं थांबतं. बरं,
पण खूप वेळेस असंही होतं की एखाद्या वेळेस आपण बाळाला खेळवतोय, उचलतोय, त्याला बरंच काही डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, पण ते रडतंय म्हणजे ते रडणं थांबत नाही आणि त्याच्यामुळे पेरेंट्सला प्रचंड त्रास होतो. आणि मग आपण चला डॉक्टरांकडे निघालो की डॉक्टरांकडे पोहोचल्यावर ते शांत होतं. असं का होतं मग तेव्हा? सो ह्याच्यात त्या मोशनचा परिणाम असतो. म्हणजे जेव्हा ते गाडीतनं क्लिनिकमध्ये घेऊन येतात त्या दरम्यानच ते शांत होतं आणि रडायचं थांबतं. आणि पालकांना कळत नाही की तुमच्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर कसं काय थांबलं रडायचं. बाळ रडण्याचं एक अजून कारण खूप वेळा डॉक्टरांकडून ऐकलं ते म्हणजे त्याला दात येताना ते रडतं. तर मग तेव्हा त्याची ती प्रोसेस आपण काय म्हणजे आपण थोडी पेनलेस होईल असं काही करू शकतो का? किंवा ते जेल हल्ली मिळतात मला वाटतं, तर तसे काही जेल आपण बाळांना दातांना लावू शकतो? शक्यतो असे जेल्स लावणं रेकमेंडेड नाहीये. ओके. फ्रिक्वेंटली तर आपण नाही लावू शकत. पण ती प्रोसेस नॅचरल आहे. ते दुखतं, त्या हिरड्या कडक झालेल्या असतात, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी चावावं असं वाटतं. हे सगळं नॅचरल आहे. आणि ते तेव्हा त्याचे हात आपले हात स्वच्छ ठेवणं हेच गरजेचं, कारण ते कुठेही येऊन आपले हात बोटं तोंडात घेऊन चावत असतं. सो जर 6 महिन्याच्या पुढे जेव्हा ही प्रोसेस चालू होते तेव्हा आपण काही अशा हार्ड गोष्टी त्याला देऊ शकतो चावायला. म्हणजे टीदर्स असतात, फक्त ते चांगल्या क्वालिटीचे घ्यावेत. आणि गाजर म्हणा किंवा अशा कडक गोष्टी ज्या फक्त आपलं लक्ष समोर असायला पाहिजे तो चावत असताना, सो दॅट तुकडा तोडून त्याच्या घशात नको जायला एवढ्यासाठी. पण अशा गोष्टी चावायला दिल्याने त्यांना ते फील म्हणजे चांगला फील येतो किंवा दुखणं थोडं कमी होतं. अजून काय करू शकतो, आपल्या बोटानेच हिरड्या त्याच्या जरा चोळल्या घासल्या तरी सुद्धा त्यांना बरं वाटतं. सो त्याच्यावरती औषधच लावायला पाहिजे असं काही म्हणजे जेल त्यावर फारसं काही रेकमेंड नाहीये. रेग्युलर बेसिसवरती करू नये. बरं, एक मला प्रश्न अनेक माझ्या मित्रमैत्रिणींकडून मी आलेला आहे, त्यांच्याकडूनच मी ऐकलाय की बाळाला काजळ लावावं की न लावावं. म्हणजे आता हे काय की जन्म झाल्या एकदम आपण नजर लागू नये म्हणा किंवा छान दिसतंय म्हणा म्हणून आपण काजळ वगैरे भरपूर लावतात, पण हल्ली डॉक्टर म्हणतात की नाही. तर मग हे काजळ लावायचं की नाही लावायचं? शक्यतो डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे आणि बाजारात मिळणारे काजळ किती प्युअर आहेत याच्यावरती पण शंका आहे. सो पूर्वी जे घरी बनवून लावत होते तशी पद्धत आता राहिलेली नाही. त्याच्यामुळे बाजारातली काजळं घेऊन डोळ्यात घालणं हे आम्ही रेकमेंड नाही करत. दुसरं कारण असतं म्हणजे इथे एक पंक्टम असतं, म्हणजे ओपनिंग असतं आपल्या डोळ्याच्या इथे. ते जर ब्लॉक झालं तर तिथले इन्फेक्शन्स, डोळ्याचे इन्फेक्शन्स होण्याचा चान्स असतो. आणि स्वच्छ हात नाही आहेत किंवा अडल्ट्रेटेड आहे काय जे आपण वापरतोय काजळ ते, तर त्याच्याने होणारे त्रास जास्ती आहेत. त्याच्यामुळे आपण रेकमेंड नाही करत. बाळ जसं मोठं होतं ना तसा एक प्रश्न असतो, ते म्हणजे आईवडील खूप प्रोटेक्ट करायला जातात, हे खाऊ नको ते खाऊ नको, पण बाळ बरोबर कुठला तरी कोपरा धरून त्याच्यातली एक काहीतरी धूळ घेऊन त्याला हात लावणार आणि तेव्हा मग त्यांचं तू नाही 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 नाही. आणि काही जण म्हणतात करू दे, इम्युनिटी वाढते. तर ह्या दोनमध्ये नेमकं कोणाचं खरं आहे आणि कोणाचं बरोबर आहे? अगदी कचऱ्यातल्या गोष्टी नक्कीच खायला म्हणजे मी खूप जणांना बाळ असे बघितलेत की ते जेव्हा रांगायला वगैरे लागतात ना तेव्हा ते कोणाची तरी अगदी चप्पल धरायला जातील किंवा मग मॅटचं टोक धरायचं ते चावायचा प्रयत्न, गालिच्याचं टोक चावायचा प्रयत्न, असे काहीतरी त्यांचे वेगळे प्रयत्न असतात. आणि आई बाबा तेवढं त्यांना दूर ठेवतात. म्हणजे एका बाजूला अगदी बॉईल केलेले पाण्यात त्यांच्या त्या बॉटल्स असतात सगळ्या, एवढं आई वडील काळजी घेतात. आणि दुसरं म्हटलं बाळ कुठेही जाऊन काहीही खाऊन येऊ शकतं, म्हणजे तुम्हाला माहीतच नसतं काही वेळेस, इतकं बारीक बारीक गोष्टी आहेत त्यांच्या नजरेस. तर हे कसं करावं मग? ही इम्युनिटी अशी खरं वाढते याच्यात म्हणावं की नाही नाही नको बाबा? सो खूप अवघड आहे हे सांभाळणं, बॅलन्स सांभाळणं. कारण आपल्याकडनं आपण जेवढं हायजेनिक आणि जेवढं स्वच्छ आहे तेवढंच बाळाला देतो आणि द्यावं असं आहे. बेबी सेफ करायला लागतं जेव्हा बाळ जन्माला येतं आणि जेव्हा ते रांगण्याच्या आणि चालण्याच्या प्रोसेसमध्ये जातं तेव्हा. सो त्याला खूप गोष्टी आपण अवॉइड करू शकतो असं नक्की नाहीये. चपला वगैरे तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जिथे बाळ पोचू शकणार नाही, असं करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी घेतल्याने, तोंडात घातल्याने अगदीच लगेच त्याला काहीतरी ट्रीटमेंट द्यायची गरज आहे वगैरे असं नसतं डेफिनेटली. पण म्हणून ते खायला जावं आणि ते खाऊ द्यावं असं काही मी सांगणार नाही. पण म्हणजे नाही म्हणजे चांगली गोष्ट नाही असंच आपण म्हणू शकतो अर्थात, कारण त्याच्यामध्ये किती काय बॅक्टेरिया असणार आणि काय जर्म्स असणार आपल्याला माहित नाही. यानंतर
ही एक साधारण काय म्हणतो आपण वर्षभराची एक फेज होते. आणि नंतर जर टॉडलर फेजमध्ये जेव्हा मुलं जातात ना तेव्हा ते प्रचंड ॲक्टिव्ह असतात आणि त्यांना सतत आपल्याला कुठेतरी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं. ते थोडेसे डिस्ट्रॅक्ट झाले की मग त्यांची एक रडारड सुरू होते किंवा मग त्यांचा एक वेगळा वैताग सुरू होतो. तर हे टॉडलर फेजमधल्या मुलांना कसं हँडल करायचं, त्यांना सतत आपण कसं काय ॲक्टिव्ह ठेवायचं? खूप अवघड प्रश्न आहे. म्हणजे पालकांची याच्यात इतकी तारांबळ हो, उडते. कारण मग मागच्याच एका पॉडकास्टमध्ये खरं एका डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की हल्लीचे पेरेंट्स इनॅक्टिव्ह झालेत आणि मुलं हायपर ॲक्टिव्ह आहेत. तर हा बॅलन्स फार वेगळा आहे. मग कुठेतरी आपण डे केअर शोधतो किंवा इतर काय ऑप्शन शोधून काढतो, पण बेसिकली हा मोठा प्रॉब्लेम आहे की टॉडलर फेजमधल्या मुलांना कशा पद्धतीने हँडल करावं. सो 1 ते 3 हे वर्ष वयोगट असा आहे की जेव्हा त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट पण खूप फास्ट चालू असते. म्हणजे राईट फ्रॉम फाईन मोटर, जे बोटांच्या आपल्या हालचाली आहेत, मोटर डेव्हलपमेंट म्हणजे पळणं, जिना चढणं, ह्या सगळ्या गोष्टी, अगदी, आणि लँग्वेज डेव्हलपमेंट चालू असते. सो ह्या सगळ्याला पूरक असं त्यांचं काहीतरी स्ट्रक्चर ठेवायला हवं आयडियली ह्या वयोगटात. म्हणजे ब्लॉक्स असतील, मोठे मोठे ब्लॉक्सचं मनोरा बनवणं असेल किंवा त्याचे स्ट्रक्चर्स बनवणं असेल, हे त्यांच्याबरोबर बसून करणं असेल, किंवा क्रेयॉन्स देऊन, मोठे जाड क्रेयॉन्स येतात ते हातात घेऊन त्यांना स्क्रिबल करायला रिकामे पेपर्स द्यावेत ज्याच्यावरती त्यांना जे पाहिजे ते तसं कलर करतील. फिंगर प्रिंटिंग असतं, म्हणजे कलर्स लावायचे आणि त्याच्यानी वेगवेगळे शेप्स बनवतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना घेऊन करायला लागतात. आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये जसं लँग्वेजबद्दल आपण म्हणलं किंवा व्हिज्युअल पण त्यांचं जे डेव्हलपमेंट चालू असते त्याच्यासाठी हार्ड बुक्स मिळतात. सो ते घेऊन बसणं, त्यांना वेगवेगळे शेप्स दाखवणं, त्याची नावं शिकवणं, चार्ट्स लावून ठेवू शकतो, त्यांना ते ओळखायला लावणं, हे काय आहे ते काय आहे, असं ह्या गोष्टी त्या वयोगटात करायला हव्यात, जेणेकरून त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटला आपण सपोर्टिव्ह काहीतरी करतोय आणि जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून घेतोय असं होईल. पण त्यांना एंगेज ठेवणे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यांना दमवणं हे खूप गरजेचं असतं, कारण खरं तू म्हणलीस तसं हायपर ॲक्टिव्हच असतात ह्या वयात. म्हणजे खूप त्यांना एक्सप्लोअर करायचं असतं आणि इंडिपेंडन्स पण हवा असतो की मी करायचंय, मला करायचंय, असं खूप असतं. सो तुम्ही किती खेळ आणून द्या, काही आणून द्या, त्यांना किचनमधली भांडी काढून त्याच्याशी खेळणं हेच जास्ती आवडतं. सो तुम्ही त्यांना तिथे काहीतरी मदतीला घेऊ शकता किंवा त्यांना काहीतरी काम सांगू शकता. भातुकलीचे असे खेळ आणून ठेवू शकता जिथे तुम्ही छोटी कणिक दिली आहे, त्याच्याने तो मळतोय आणि त्याचे लाटतोय, असं काहीतरी करू शकतो. किंवा भाजी आणली आहे आणि मग ते भाज्या सेग्रिगेट करण्याचं काम त्याला दिलंय की टोमॅटो वेगळे कर, वांगी वेगळे कर. असं जर त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं तर या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये पण ते इन्व्हॉल्व्ह राहतात. आपली कामं सायमल्टेनियसली आपण करू शकतो. नाहीतर काय होतं, आई वडील जनरली आपापल्या कामांमध्ये इतके बिझी असतात की त्यांना काय वेगळं काम द्यायचं, मग त्यांना फोन देऊन ठेवला जातो आणि मग स्क्रीन टाइम वाढायला लागतो. त्याच्यापेक्षा संध्याकाळच्या वेळेस तर मी म्हणेन की त्यांना बागेत नेऊन 1 तासभर पळवणं किंवा खेळवणं, ह्याच्याने ते जे दमतात ना, त्याच्यानंतर मग येऊन शांतपणे जेवण करणं आणि लवकर झोपवणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे त्यांची एनर्जी बर्न व्हायला पाहिजे बेसिकली. पण आता तुम्ही स्क्रीन टाइम म्हणालात तर मला तेच आहे की आता आपण ना अवॉइड नाही करू शकत, बघू नकोस असं प्रत्येक पालक नाही सांगू शकत मुलांना, थोड्याफार प्रमाणात ते दाखवणार. तर हे स्क्रीन टाइम मॅनेजमेंट लहान मुलांसाठी कशा पद्धतीने करावं? सो WHO रेकमेंडेशन बघितलं तर 2 वर्षाच्या आधी स्क्रीनच नाही दाखवायला पाहिजे. म्हणजे टीव्ही असो, मोबाईल असो, काहीच स्क्रीन बघितली. पण मग व्हिडिओ कॉल केले जातात, आजी कुठेतरी राहते, आजोबा राहतात, काका काकू, मग हे सगळे व्हिडिओ कॉल करतात, व्हिडिओ स्क्रीन समोर येते. सो तेवढं अलाउड आहे. अच्छा, की ज्याच्यावरती तुम्ही कम्युनिकेट करताय, बोलताय कोणाशी तरी, तेवढ्या वेळापुरतं स्क्रीन दाखवणं इज अलाउड. 2 वर्षानंतर तुम्ही 1 तासभर दिवसभरात असं डिवायडेड टाईममध्ये देऊ शकता. आणि मग त्याच्यात सुद्धा 20-20 मिनिटाचे स्लॉट्समध्ये तुम्ही मुलांना स्क्रीन देऊ शकता. स्क्रीन म्हणजे मी रेकमेंड करेन की टीव्ही दाखवलेला एक वेळ चालेल, ज्याच्यात काहीतरी एज्युकेशनल आहे, ज्याच्यात काहीतरी शिकतंय मूल, अशा गोष्टी दाखवायला काही हरकत नाही. आणि ते सुद्धा मग टायमर लावून, म्हणजे आपल्या फोनवरती त्याचा अलार्म असायला पाहिजे आणि त्याला कळायला पाहिजे की एवढं झालं की बंद करायचंय. असं करून दिलं तर ते टँट्रम्स थ्रो करत नाहीत. म्हणजे मग त्यांना माहिती असतं की एवढं झाल्यानंतर बंद केलं तरच मला पुढच्या वेळेस मिळेल. हे कुठेतरी सिस्टम सेट करणं गरजेचं असतं. त्यांना ते बाउंड्रीज
क्लिअरली सांगायला लागतात. करेक्ट. मी एक ऐकलं की हल्लीचे जे आपले कार्टून्स आहेत त्याच्यातले कलर्स खूप ब्राईट असतात आणि ते ब्राईट असल्या कारणाने मुलं एकटक बघतात, ते पापण्या सुद्धा अगदी खालीवर करत, म्हणजे पापणी लवत नाही आपण म्हणतो ना, असं त्यांचं होतं. तर मग अशा पद्धतीचे कार्टून्स मुलांनी बघणं सेफ आहे का? म्हणजे हा माझा पर्सनल प्रश्न आहे, कारण मी खूप जणांना बघितलं की एकदा बघायला लागले ना की अशीच नजर असतं, ते अजिबात हलत नाहीत. आणि तो डोळ्यांना त्रास होऊ शकतो का? कारण ते खूप ब्राईट कलर्स आहेत आणि त्यांची नजर ते सगळं ग्रास्प करायचा प्रयत्न करत असते. सो जेव्हा तू म्हणलीस ते अगदी बरोबर, हायपर फोकस्ड असतात मुलं जेव्हा टीव्ही किंवा असं काहीतरी स्क्रीनवरती बघत असतात तेव्हा, आणि खूप फास्ट मुव्हिंग असतात हे कार्टून्स जे असतात. टॉम अँड जेरी आपलं आठवत असेल तर इतकं फास्ट असतं ते. सो त्यांच्या ब्रेनला सुद्धा ते खूप खिळवून ठेवतं. आणि डेफिनेटली हे कंटिन्युअस, म्हणून मी म्हटलं तसं एज्युकेशनल काहीतरी दाखवणं ज्याच्यात स्लो मुव्हिंग गोष्टी आहेत, ज्याच्यात काहीतरी एकानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी काय होतीये हे सांगितलं जातंय, किंवा कलर्स बद्दल सांगतायत किंवा काहीतरी ब्लॉक्स बद्दल सांगतायत, ज्याच्यात ते बाळ काहीतरी शिकतंय, अशा ऍक्टिव्हिटीज त्या वयात दाखवणं योग्य आहे. पण एवढ्या फास्ट मुव्हिंग कार्टून्स शक्यतो दाखवू नयेत, कारण त्याचे डेफिनेटली परिणाम होतात. जसं आता मोठ्या मुलांच्यात होतंय, म्हणजे ते शॉर्ट व्हिडिओज जे बघतात, 30 सेकंड रील्स जे बघतात, त्याच्याने अटेन्शन स्पॅन खूप कमी होत चाललाय मुलांचा. त्यांना एका जागी बसून एका विषयाचा जास्ती वेळ अभ्यास करायचा आहे हे जमतच नाहीये, कारण एकानंतर दुसऱ्यांदा तिसरं असे टॉपिक्स चेंज होत जातात रील्समध्ये. आणि तोच परिणाम लहानांवर होतो. पण मग आता हे सगळं करत असताना मुलांच्या मानसिकतेवर या सगळ्याचा कितपत इम्पॅक्ट होतो, या सगळ्या गोष्टींचा? स्क्रीन टायमिंगचा. स्क्रीन टाइमचा डेफिनेटली खूप इम्पॅक्ट असतो, कारण जसं ॲडिक्शन म्हणतो ना आपण, म्हणजे जसं अल्कोहोलचं ॲडिक्शन असतं, सिगरेटचं ॲडिक्शन असतं, तसं स्क्रीनचं ॲडिक्शन होत चाललंय मुलांमध्ये. आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की अचानक काढून घेतला मोबाईल किंवा टीव्ही बंद केला तर प्रचंड राग येणं, आणि त्या रागाच्या भरात वाटेल ते करणं, मोबाईल फेकाफेकी करणं, ह्या गोष्टींना आता अशा प्रकारची म्हणजे डी ॲडिक्शन सेंटर्समध्ये जाऊन ट्रीटमेंट देण्याची गरज पडते. असे काही केसेस आमच्याकडे आहेत. लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत. सो वेळच्या वेळी ह्या गोष्टी रिस्ट्रिक्ट करणं आणि पालकांनी त्याच्याबद्दल अवेअर असणं खूप गरजेचं आहे. हायपर ॲक्टिव्हिटी हा सुद्धा त्याचा दुष्परिणाम म्हणून दिसून येतो, की खूप वेळ मुलं बघतायत स्क्रीन आणि मग त्याच्यानंतर जर बंद केलं तर त्यांच्यात खूप व्हायलन्स किंवा खूप ॲग्रेशन असं दिसून येतं. सो जसं मी म्हटलं तसं अल्कोहोल आणि ह्याचं ॲडिक्शन का होतं, कारण ते डोपामिन नावाचं एक प्लेजरचं जे हॉर्मोन आहे ते सिक्रेट होत असतं. तसंच स्क्रीनमुळे पण होतं, कारण ते आवडीचं वाटतं, ते निवांत बसून आपण बघू शकतोय, काहीतरी मजा करतोय आणि ते छान वाटतंय. या खऱ्या जगात इन्व्हॉल्व्ह होण्यापेक्षा ते जग जास्ती छान वाटतंय असं वाटत जातं, आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं आणि त्याचं ॲडिक्शन होतं. तर ते लहानपणापासून जर अवॉइड केलं तर पुढचे बरेच प्रॉब्लेम्स आपण कंट्रोल करू शकतो. करेक्ट. मला वाटतं. आणि याबद्दल ना एक छोटी गोष्ट सांगायला आवडेल. माझी एक मैत्रीण आहे, तर तिने, तुम्ही म्हणाला तसंच, की तिने 20-20 मिनिटाचा ना टायमर लावून ठेवलेलं आहे, आणि त्या मुलाला माहिती आहे की 20 मिनिटानंतर आपल्या टीव्हीचं लाईट जातात. म्हणजे त्याची मेंटॅलिटी हीच आहे. सो एकदा आमच्याकडे आल्यावर जरा जास्त वेळ टीव्ही सुरू होता, आणि तो म्हणे, आई यांच्या टीव्हीचं लाईट नाही जात, आपल्या टीव्हीचं लाईट जातं, त्यांच्या टीव्हीचं लाईट नाही जात. मग तेव्हा मला कळलं, अशा पद्धतीने फक्त टीव्हीचे पण लाईट जातात. आणि ही मी इम्प्लिमेंट करते. आता आमच्याकडे कोणी आलं ना की नाही, आमच्या टीव्हीचे लाईट गेले, 10 मिनिटानंतर आमचा टीव्हीच बंद पडतो. हे मी पण फॉलो करते. पण हे छान आहे की आपण 20-20 मिनिटाचं टायमर किंवा 10 मिनिटांचं टायमर लावलं तर मुलं त्या क्षेत्रातही आहेत, त्यांना त्याचं नॉलेजही मिळेल, पण एका लिमिटेड एरियामध्ये, अगदी त्याच्यामध्ये वाहवत जाणं असं होणार नाही. बाळ जसं जसं मोठं होतं तसं आपण म्हणतो की बाळाला गाईचं दूध दिलं पाहिजे, पण हल्ली म्हणतात की गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध देऊ नये, कारण त्यांना आपण बरेच स्टिरॉइड्स देतो, इंजेक्शन देतो, आणि तेच नंतर बाळाला दिले जातात, म्हणजे त्या दुधातून ते सगळं मिळतं. तर मग अशा वेळी काय करावं, द्यायचं दूध की नाही द्यायचं? कारण नाही दिलं तर मग शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळत नाही, मग काय करायचं? सो WHO रेकमेंडेशन्स प्रमाणे पहिले 6 महिने हे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असंच रेकमेंडेड आहे, ज्याच्यातनं सगळी पोषक तत्व मिळतात आईच्या दुधातनं. 6 महिने ते 1 वर्ष याच्यात विनिंग म्हणतो आपण त्याला, ज्याच्यात वरचं अन्न आपण चालू करतो, हळूहळू जे आपण खातो
त्याचं इंट्रोड्यूस करायला लागतो आणि मग 1 वर्षापर्यंत खाणं डेव्हलप करायचं असतं, दिवसातून 4 ते 5 वेळा. बरं. याच्या मध्ये जेव्हा द्यायचं असेल तेव्हा आई ब्रेस्ट फीड करत राहू शकते आणि 2 वर्षापर्यंत ब्रेस्ट फीडिंग चालू ठेवायला काही हरकत नाहीये जर शक्य असेल तर. पण जर आईला शक्य नाहीये तर मग त्याच्याशी क्लोजेस्ट इज देशी गाईचं दूध. ते आपण द्यायला चालू करू शकतो, पण मुख्य पोषक तत्व ही जेवणातनं खाण्यातनं यायला पाहिजेत. दिवसातनं 2 वेळा साधारण 200-250 ml एवढं दूध द्यायला हरकत नाही देशी गाईचं. मी देशी गाईचं का म्हणते, कारण जे प्रॉब्लेम्स आपण म्हणतो दुधामुळे येणारे हे मेनली ह्या A1 मिल्कमुळे येतात, जे HF आणि जर्सीच्या दुधामुळे येतात. सो त्याच्यानी पोटाचे प्रॉब्लेम्स होणं असं दिसून आलेलं आहे. सो जिथे जिथे शक्य आहे तिथे हॉर्मोन्स न दिलेलं स्वच्छ सात्विक दूध जर अवेलेबल असेल तर गाईचं दूध द्यायला काही हरकत नाही. म्हशीचं दूध फक्त जड असतं, पचायला त्रासदायक होऊ शकतं, म्हणून आपण अवॉइड करतो. फुल फॅटचं पाणी न घालता गाईचं दूध द्यायला काही हरकत नाही. आणि आता तुम्ही म्हणालात की साधारण 2 वर्षापर्यंत ब्रेस्ट फिडिंग करता येऊ शकतं, पण मग जेव्हा 2 वर्षापर्यंत आई ब्रेस्ट फिडिंग करते तेव्हा आईच्या शरीरातल्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या कमी होतात आणि नंतर त्याचा त्रास 40 नंतर 50 नंतर जाणवू शकतो. असं होतं का? कारण असं ऐकण्यात आलेलं आहे. सो हे आईच्या शरीरातलं कमी होण्याचं प्रमाण हे कॅल्शियमचं आणि व्हिटॅमिन डीचं असतं, जे आपण पहिले 6 महिने आपण रेकमेंड करतो की जे काही प्रेग्नन्सीत चालू केलेलं आयर्न कॅल्शियम आहे ते आईने चालू ठेवावं पुढचे 6 महिने सुद्धा, जेव्हा ब्रेस्ट फिडिंग चालू आहे एक्सक्लुझिव्ह तेव्हा. आणि जर असे काही त्रास असतील किंवा असे लेवल्स असतील की व्हिटॅमिन डीचं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतंय तर त्यांना एक्स्ट्रा सप्लिमेंटेशन करण्याची गरज आहे. सो त्यांनी ते घेत राहावं, म्हणजे मग पुढे जाऊन त्रास होत नाही. टॉडलर फेजमध्ये मुलं येईपर्यंत ही सगळी सिच्युएशन हॅपी असते, पण आपण जरा परत मागे जाऊया, ती म्हणजे पोस्टपार्टमची जी सिच्युएशन असते. पूर्वीच्या काही बायका म्हणायचं की आमच्या वेळी पण हे झालेलं आहे, आम्हाला तर हा त्रास होत नाही, हल्ली तुम्हा मुलींना कसा काय होतो. आणि मग त्या मुलींना तो त्रास सांगता येत नाही, पण तो त्रास खरा असतो. तर नेमका हा त्रास म्हणजे काय आणि ही कॉन्सेप्ट कुठून आली आहे? सो पूर्वीच्या काळाशी कम्पेअर करायचं झालं तर खूप डिस्टिंक्ट कामं होती पुरुषांची आणि बायकांची. म्हणजे स्त्री ही पूर्ण वेळ घरात आणि पूर्ण वेळ त्या बाळाचं संगोपन करायला तिने वेळ डेडिकेटेडली दिलेला असायचा असं होतं. पण आत्ता जसं आपण बघतोय तसे खूप प्रेशर्स आहेत मुलींवरती सुद्धा, कारण त्यांचंही एज्युकेशन खूप चांगल्या लेवलचं झालेलं आहे, त्यांना त्यांच्या करिअरमधले ॲस्पिरेशन्स आहेत आणि काहीतरी करून दाखवायचं. आणि त्याच्यात ही फेज आलेली आहे मध्ये प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी ह्या सगळ्याची. प्लस काही वेळेला काही मेंटल डिसऑर्डर्स असतात जे जेनेटिकली सुद्धा आलेले असतात पुढच्या पिढींमध्ये, आणि ते ह्या स्ट्रेसमुळे किंवा ह्या डिलिव्हरीच्या स्ट्रेस नंतर अचानक जास्ती प्रमाणात दिसून येतात. आणि ज्याच्यात त्या स्त्रीला पूर्णपणे त्या बाळाच्या संगोपनावरती फोकस न करता तिच्या मेंटल डिसऑर्डरमधनं जावं लागतं. म्हणजे त्याला पोस्टपार्टम सायकोसिस म्हणतो आपण, की ज्याच्यात शी इज नॉट एबल टू कंट्रोल हर इमोशन्स आणि प्रॉपर तिची केअर घेऊ शकत नाहीये. आणि अशा वेळेला आपल्याला ट्रीटमेंटची गरज पडू शकते आईसाठी. बरं, ही एकदम एक्स्ट्रीम कंडिशन झाली. पण त्या अलीकडच्या पण काही फेजेस असतात जेव्हा तो स्ट्रेस मॅनेज करणं हे डिफिकल्ट जाऊ शकतं. सो ह्याबद्दलचं नॉलेज असणं की आपल्याला मुद्दाम ही फेज स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. बाळाचीही काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, त्याच्यामुळे स्वतःची फिजिकल आणि मेंटल हेल्थ पण तेवढीच नीट जपायला हवी. आणि तेव्हा वडिलांचेही काही त्यांचे करिअर्सचे आणि ह्याचे टप्पे असतात आणि या गोष्टीचं ॲक्सेप्टन्स की आपल्या आयुष्यात एवढा बदल झालाय की आता तो फ्रीडम कुठेतरी हरवून बसलोय आणि आपल्याला आता मुलाची काळजी घ्यायची आहे. दोघांनाही हे मॅनेज करायला डिफिकल्ट जाऊ शकतं, पण ह्या गोष्टीचा आनंदही तेवढाच आहे त्याच्याकडे बघून, किंवा ही एक फक्त फेज आहे आणि नंतर जशी मुलं मोठे होतील परत तुम्हाला तुमचा फ्रीडम मिळणार सगळं सुरू होणार. ह्या गोष्टीचं स्वतःला जर सांगून ठेवलं असेल किंवा समजावून ठेवलेलं असेल की आपल्याला मिळणार आहे आपलं फ्रीडम परत. सो तसं जर ॲक्सेप्टन्स असेल तर मॅनेज करायला सोपं जातं. आणि ह्याच्याबद्दलचं मुक्त डिस्कशन किंवा ओपनली सगळ्यांनी एकमेकांशी बोलणं हेही तेवढंच गरजेचं आहे. ओके. आणि लास्ट क्वेश्चन, की अशा कोणत्या वेळी लगेच कुठल्याही पालकांनी पेडियाट्रिशियनकडे जाणं इम्पॉर्टंट आहे?
सो इमर्जन्सीच्या गोष्टी म्हणजे जसं Emergency. फिडिंग, आता लहान बाळ असेल समजा, फिडिंग करताय आणि मध्येच ठसका लागला आणि ब्रीदिंग फास्ट झालं किंवा कुठल्याही पॉइंटला त्याच्या ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटीज दिसतात, म्हणजे हातपाय ताठ झाले, डोळे फिरवलेत, असं काही झालं तर इमिडिएटली जाणं गरजेचं आहे. किंवा खूप हायग्रेड फीवर आहे आणि जो मॅनेज होत नाही आहे घरी, तर मग लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. किंवा श्वासोच्छवासात इतर त्याच्या फिडिंगमध्ये खूप फरक पडलाय, आधीसारखं होत नाहीये, असं जर असेल तरी लवकरात लवकर पिडियाट्रिशियनकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे ही बेसिक कारण आहेत की त्याच्यामुळे तुम्ही लगेच पिडियाट्रिशियनकडे जावं. थँक्यू सो मच डॉक्टर. तुमच्यामुळे अनेक प्रश्नांचं निरसन झालं असेल. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांच्या सुद्धा अनेक शंकांचं निरसन झालं असेल. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. धन्यवाद.